डिक्स आहेत, काही पेनल्टी सुद्धा आहेत. 16 प्रकारे पेनल्टी आयसीसी देते खेळाडूंना, संघनायकांना किंवा त्यांच्या मॅनेजमेंटला. 16 प्रकारच्या पेनल्टीज आहेत आणि त्यामुळे या पेनल्टीजचा देखील वापर केला जातो अतिशय सुंदरपणे. आणि असे दर्जेदार अंपायर्स या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेले आहेत. दर्जेदार समालोचक, खरं तर महाराष्ट्रातील अत्यंत चांगले समालोचक या स्पर्धेमध्ये आहेत. यासिन मर्चंट सरांना आपण ऐकतोय, उद्या चंदू शेटे सर इथे येत आहेत. सातत्यानं एक चांगली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काय गरजेचं आहे, विशेष म्हणजे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, खरं तर त्याचं खूप लोकांनी कौतुक केलेलं आहे. खूप लोकांनी इतकं दर्जेदार प्रक्षेपण, देव सरांचा जो हँडी कॅमेरा आहे, 3D इमेजेस प्रेक्षकांसमोर येत आहेत. फलंदाज मैदानामध्ये जाताना येताना अनेक क्षण ते चित्रित करतायत. अक्षय चिबडे आणि त्यांचे सगळे सहकारी, संतोष नाणेकर सर स्वतः इथे उपस्थित आहेत. तर इतक्या चांगल्या प्रकारे थेट प्रक्षेपण आणि त्यासाठी खास tenniscricket.in ची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये एक असं असतं की निवड केली जाते. कॉमेंटेटर्स कोण असणार आहेत, लाईव्ह प्रक्षेपण कशाचं असणार आहे, स्टेज आमचा कसा असेल, गॅलरीज कशा असतील. तुम्ही पाहताय बाउंड्री लाईन या परिसरामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची बाउंड्री लाईन तुम्हाला बघायला मिळेल. दोर आहे आणि त्याबरोबरच कोपरा ग्रुपचे फ्लॅप तिथे तुम्हाला दिसत आहेत. त्याचबरोबर 4-6 ती बाउंड्री लाईन, अतिशय सुबक अशी बाउंड्री लाईन आहे. शौर्य इव्हेंट्स पुणे यांच्या माध्यमातून इथे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सगळ्या गोष्टींची निवड केली जाते आणि त्यासाठी एक वेगळी दृष्टी असावी लागते, ती कोपरा ग्रुपकडे आहे. आणि विशेष म्हणजे ही स्पर्धा केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाच्या बाहेरही अनेक प्रेक्षकांनी गौरवलेली स्पर्धा आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत परदेशामधून, दुबई, कतार, ओमान इथून शुभेच्छा येत आहेत. तर या सगळ्या शुभेच्छा आपण शेवटच्या दिवशी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. सामना सुरू होतोय. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना मानगाव विरुद्ध मांदाड या दोन संघामध्ये. बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर. तर मला वाटतं एक खेळाडू विदाउट टी शर्ट खेळतोय. 2 धावांची पेनल्टी इथे देण्यात आलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. मानगाव संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. आपण सगळ्या खेळाडूंसाठी टी शर्ट दिलेले आहेत आणि एक खेळाडू त्यांचा विदाउट टी शर्ट्स मैदानामध्ये दिसतोय. याबरोबर बाहेरची कड, इथे फलंदाज बाद, स्लिप मध्ये टिपला झेल आणि पहिला धक्का मांदाड संघाला. MSC मांदाड 1 गडी बाद, धाव फलकावरती 1 धाव. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना पहिल्या षटकामध्येच शुभम जाधव या खेळाडूला आपण पाहतो. मानगावचा हा कोहिनूर आहे. शुभम जाधव, मानगाव गावाचं नाव किंवा या गावाला प्रकाश झोतामध्ये आणणारा हा खेळाडू आहे, तो म्हणजे शुभम जाधव. अनेक संघांमध्ये मोठी मागणी असलेला हा खेळाडू सातत्याने महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्या कर्तृत्वाचा डंका त्याने वाजवलेला आहे. शुभम जाधव गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राइक एंड वरती फलंदाज असेल. शोएब फलंदाज आहे. स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला राहिल. शोएब राहिल ही जोडी, वाह, सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आतली कड घेतल्यानंतर पॅड वरती आदळला. इथे 1 धाव निश्चित मिळणार नाही. धावफलकावरती स्कोर जागेवरती थांबलेला आहे. फक्त 1 धाव, 1 गडी बाद 1. या नाजूक स्थितीमध्ये शुभम जाधव गोलंदाजी करतोय. मानगावचा हा कोहिनूर आहे.
आणि त्याच्या नावाला साजेशी लौकिका साजेशी कामगिरी मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल त्याला अपेक्षित आहे. जो लॉंगॉनचा खेळाडू आहे त्याला थोडस गोलंदाजाने त्याच्या पाठीमागे आणले. याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू हुक स्क्वेअर कट केला अर्थात अप्पर कट केला चेंडूला. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. टप्पा टाकल्यानंतर उजव्याच्या बाहेर चेंडू जात होता आणि बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. थोडासा अजून अपेक्षित बाउन्स होता. इथे मिळत आहे 4 धावा. चांगला फटका शोएबच्या बॅट मधून. चौकाराबरोबरच 5 धावा आहेत. एक गडी बाद 5. MSC मांदाड नाणेफेक जिंकली मानगाव संघाने अर्थात साई कृपा मानगाव आणि टॉस जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिलं षटक अप्रतिम ठरतं इथे. या षटकामध्ये केवळ 5 धावा आहेत आणि अजून 2 चेंडू या षटकात टाकायचे आहेत. शुभम जाधव या खेळाडू बहुते निश्चित प्रकारे मानगावचा सगळा डोलारा फिरत असणार आहे. शुभम जाधव चांगला खेळला तर विजयाच्या शक्यता तो निर्माण करतो. परंतु टीम्स आपण पाहतो अलीकडे पूर्वी एक गाव एक टीम असायच्या. त्या टीम मध्ये कदाचित एखादा दुसरा फलंदाज आपल्याला बघायला मिळायचा, एखादा दुसरा गोलंदाज असायचा आणि बाकी खेळाडू ऍव्हरेज असायचे. परंतु अलीकडे असं नाही. कॉम्पिटिशन इतकी मोठी झालेली आहे की ज्या गावांमध्ये 11 खेळाडू मॅच विनर आहेत अशीच गावं स्पर्धेमध्ये टिकतात आणि त्यामुळं सगळी टीम मजबूत असते. धुरंधर खेळाडू मानगाव संघाकडे आणि तसेच ताकदवान खेळाडू आहेत ते मांदाड संघाकडे. याबरोबरच हा फॉली मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. शुभम जाधव वरती हल्ला, टोले जंग हल्ला इथे चढवलाय. या षटकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 11 धावा. एक गडी बाद 11. पहिलं षटक आपण जे अप्रतिम षटक ठरत होतो, एक यश देखील मिळालं होतं लवकरच शुभम जाधवला. परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती चौकार आणि पाठोपाठ षटकार. कॅल्क्युलेशन मात्र बिघडलं. 11 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 11. MSC मांदाड. तर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती आता तुम्ही बघाल राहिल ऑन स्ट्राईक, शोएब ऑन स्ट्राईक. गोलंदाज ऋषभ इज ऑन मार्क. साई कृपा मांदाड संघाचा गोलंदाज ऋषभ गोलंदाजी मार्क वरती. उजव्या हाताने ओढतो विकेट. ओहो क्लीन बोल्ड. त्रिफळा उद्ध्वस्त करतोय आणि दुसरा फलंदाज कोसळला. बाजूला फलंदाज सलामीवीर राहिल क्लीन बोल्ड होतोय ऋषभ कडून. सुरू होणार आहे. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला तो राहिलचा. शोएबच्या जोडीला मैदानामध्ये आता येतोय दुर्गेश. साई कृपा मानगाव विरुद्ध MSC मांदाड या 2 संघामध्ये ही मॅच आपल्या समोर. मांदाड संघाने देखील सकाळचा विजय अत्यंत सुंदर मिळवलेला आहे आणि दुसऱ्या लढतीमध्ये काल मानगाव संघाने इथे विजय मिळवला होता आणि ईसा 11 म्हसळा या संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. मानगावची टीम दुसऱ्या फेरीमध्ये इथे आता लढते.
MSC मांदाड संघाविरुद्ध. संजय सावंत सर अर्थात लोबो सर तिथे काम करतायत ऍज अन मेन अंपायर. संपूर्ण स्टंप्स त्यांनी उभे केलेले आहेत. स्टंप्स आणि बेल्स हा जो 5 वस्तूंचा समूह असतो ना त्यांना विकेट्स म्हणतात. विकेट्स आर पुल डाऊन. विकेट खाली पडल्यानंतरच फलंदाजाला बाद दिलं जातं. त्यामुळे विकेट खाली पाडणं हे अत्यंत महत्वाचं असतं. बेल्स जर जमिनीवरती पडलेले असेल तर तुम्हाला स्टंप्स खाली पाडावे लागतात. केवळ तुम्ही स्टंप्सला टच करून चालत नाही तर स्टंप्स खाली पाडणं महत्वाचं असतं. धावफलकावरती आहेत धावा 13. एका ठिकाणी मी एकदा बघितलं होतं की विकेट किपरनी बेल्स उडवली आणि एका हातात झेलली आणि पंचांनी तो फलंदाज नाबाद ठरवला. हा निर्णय चूक आहे की बरोबर आहे हा शोधा जरा वेळ तुम्ही, नंतर मी तुम्हाला उत्तर देईल. माझ्या समोर घडलेली ती घटना होती की फलंदाज विकेट किपरने स्टंपिंग करत रनआउट करत होता. खरं तर फलंदाज बराचसा लांब होता. त्यांनी काय केलं की बॉलनं बेल्स उडवली आणि ती बेल्स हातात झेलली. खाली पडली नाही बेल्स आणि तो फलंदाज नाबाद ठरवला होता पंचांनी. याबरोबरच हो 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 इथे मोठा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 19 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना धावा. फलंदाज दुर्गेश. दुर्गेश दुर्गावतार धारण करतो का हे पाहायचंय. पहिला चेंडू तर त्याने शांतपणे खेळला होता. 2 धावा घेतल्या. दुसरा चेंडू धावा मिळाला नाही. तिसऱ्या चेंडूवरती षटकार दाखवलाय. धावांची गरज निश्चित मोठी आहे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे आणि दुर्गेश ऑन स्ट्राईक. यावेळेस लोवर फुलटॉस होता. थोडासा लेग स्टंप वरती आला. तो मागे रूम बनवण्याचा प्रयत्न होता. 1 धाव. मिड विकेटला हा फटका जाईल. एका धावेबरोबर धावफलकावरती 20 धावा. 20 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. रिषभच्या हातामध्ये चेंडू. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती रिषभने त्रिफळा उडवला होता परंतु त्यानंतर आम्ही 9 धावा खर्च करताना ऋषभला बघितलेला आहे. रिषभ गोलंदाजी मार्क वरती. समोर फलंदाज आहे तो यावेळेस शोएब. एक षटकार शोएबचा या अगोदर आम्ही बघितलेला आहे. परत एकदा मिस टाइम शॉट. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक नाही. गोलंदाजाचा प्रयत्न मात्र फसलेला आहे. 1 धावेवाना. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. ओ हो हो वाऱ्याचा वेग आणि चित्ताची चपळाई. भयानक वेगाने खरं तर जीवाच्या आकांतानं तो धावला आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांबरोबरच धावफलक 22 धावा. षटक क्रमांक 2 ची संपली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. 1 गडी गमावला. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. 1 गडी गमावला. 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये MSC मांदाड. मगाशी आपण चर्चा करत होतो विकेट्स आर पुल डाऊन म्हणजे एष्ट्या जमिनीवरती पडल्यावरच फलंदाजाला बाद दिलं जातं. पण तुम्ही बघा जर जमिनीवरती एष्ट्या आता बेल्स पडलेले आहेत आणि तुम्हाला धावबाद करायचे तुम्ही काय करता. स्टंप्स उचलून वर घेता का स्टंप खाली पाडता. बऱ्याच वेळा स्टंप खाली पाडले जात नाही. बॅट्समन फिल्डर काय करतात स्टंप्स उचलून वरती घेतात. आता वर उचलून घेतला स्टंप्स म्हणजे काय झालं गुरुत्वाकर्षणाने तो खाली पडणारच आहे ना. म्हणजे तिथे बाद दिलं जातं फलंदाजाला. म्हणजे जरी तुम्ही बेल्स हातात मध्ये पकडली कॅच घेतला बेल्सचाही बॉलनं बेल्स पाडली पण पडून न देता क्षेत्ररक्षकाने ती हातात पकडली तर ती खाली पडणारच आहे. तिथे फलंदाजाला बादच दिलं पाहिजे. नाबाद देण्याचा प्रश्नच येत नाही. अशा काही गोष्टी असतात. तर आपण बघू शकतो धावफलकावरती आहेत 22 धावा. अनेक वेळा आम्ही बघतो की एखाद्या गोलंदाजाने जर साईड सांगितली नाही तर नो बॉल दिला जातो. प्रत्यक्षात नियम काही वेगळा सांगतो. आता इथे MCA चे अंपायर्स आहेत. त्यांना सगळ्या नियमांची अत्यंत बारकाईने माहिती आहे. तुम्ही त्यांना विचारा ते तुम्हाला पूर्णपणे माहिती देतील. याबरोबरच आपण बघतोय इथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे धावतोय.
चेंडूच्या समोर जाण्यापेक्षा चेंडूच्या मागे धावला आणि चेंडू क्षेत्ररक्षकाला सीमारेषेच्या बाहेर घेऊन गेला. 4 धावा इथे मिळत आहेत. चौकारा बरोबर धाव फलकावरती 26 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. 2 गडी बाद 26. पहिल्या चेंडूवरती सूरज वरती हल्ला चढवला. ज्यावेळेस एखादा गोलंदाज पहिला चेंडू टाकायला उभा असतो, प्रेक्षक आमचे लाडके प्रेक्षक मैदानाच्या बाहेरून या दादा. ओ दादा मैदानाच्या बाहेरून या. आमचे लाडके प्रेक्षक खेळावरती जान टाकणारे हे प्रेक्षक आहेत. भरभरून प्रेम करतात खेळाडूंनी. वाह वाह वाह, क्रॅडिकल शॉट. हातोडा होता हा. बॅट नाही, त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड आहे. खणखणीत षटकार. फलंदाज मोरपीस मैदानामध्ये घेऊन जातात, तर काही फलंदाज बॅट घेऊन जातात, काही फलंदाज कुऱ्हाड घेऊन जातात, काही हातोडा घेऊन जातात. ही वेगवेगळ्या प्रकारची स्टाईल असते. प्रत्येक फलंदाजाची वेगळी स्टाईल असते. इथे मैदानामध्ये खेळताना आपण बघतोय फलंदाज दुर्गेशला हा दुर्गावतार आहे. रौद्र रूप धारण केलं इथे फलंदाजानं. 2 षटकार 1 चौकार. चौकारा पाठोपाठ षटकार. दुर्गेश ऑन द मार्क. परत एकदा दुर्गेशचा हा फटका. हेलिकॉप्टर. इथे चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार लागोपाठचा दुसरा. माहिती इथे कोणाला? हा माहिती ना, गोफण. यस, तर आता गोफण घेऊन तो आला होता मैदानामध्ये. आता काय आणते बघायचंय. इथे पाहायचंय. ओहो, खूप चांगला प्रयत्न होता. 1 धाव. इथे 39 धावा. आमच्याकडे पूर्वी ज्वारीची शेती असायची आणि मग पक्षी ज्वारी खायला यायचे. मग एक मचान शेतामध्ये आम्ही करायचो आणि आमचे वडील आम्हाला गोफण बनवून द्यायचे. मग त्याच्यात दगड ठेवायचा, गोफण फिरवायची आणि एक बाजू सोडून द्यायची. मग तो आवाज व्हायचा फट असा आणि तो दगड खूप लांब भिरकावला जायचा. ओ हो हो हो. आम्ही गोफणीतून सुटलेल्या दगडाची चर्चा करत होतो, तर बॅट मधून सुटलेला हा बॉल आहे. तो सीमारेषेच्या आतमध्ये थांबायला तयार नाही. पुन्हा एकदा षटकार. आता दुसऱ्या बाजूने देखील सुरू झालाय. शोएबच्या बॅट मधून हा षटकार. धाव फलकावरती 45 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. अत्यंत महागडं षटक आहे. एक्सपेन्सिव्ह षटक आहे. या षटकामध्ये तब्बल 23 धावा. 23 धावांची लयलूट केलेली आहे. 1 चेंडू अजून शिल्लक आहे. धावांची लयलूट कशी केली होती? आमच्या गावात एक बँक आहे, महाराष्ट्र बँक. त्या बँकेवरती मोठा दरोडा पडला होता. तुम्हाला सुद्धा टीव्ही वरती तुम्ही बघितलं असेल. मला वाटतं तसाच दरोडा टाकलाय या फलंदाजाने गोलंदाजांवर. जवळपास 2-2.5 कोटी रुपयांचं सोनं त्या दरोड्यामध्ये चोरट्यांनी चोरून नेलं होतं. परंतु पुढच्या 8 दिवसामध्येच पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना चोरट्यांना जेरबंद करण्यामध्ये आणि सगळं सोनं, सगळे पैसे 28 लाखांचे रोकड मिळवण्यामध्ये यश मिळवलं होतं. पण दरोडा इथे टाकला या षटकामध्ये. तब्बल 23 धावांचा हा दरोडा आहे. 3 षटकार 1 चौकार आणि पाहता पाहता धावफलक पुढे पोहोचलाय तो 45 धावा. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 11. थोडीशी सुरुवात संमिश्र होती. दुसऱ्या षटकामध्ये पुढे 11 धावा मिळाल्या. परंतु त्यानंतर हा रस्ता छोटा होता पहिल्या 2 षटकामध्ये. परंतु पुढचं षटक हे हमरस्त्यावरून निश्चित प्रकारे पार केलं. 23 धावा त्या षटकामध्ये. धावफलक दाखवतोय 45. MSC मांदाड
फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती रियान. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता. खरं तर हा पूल करायचा होता त्याला. पोझिशन मध्ये नव्हता फलंदाज. खूप उशिराने फटका ट्राय केला तिथे दुर्गेश कडून. एक धाव 22च्या रूपाने मिळते आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 46 धावा. 46 रन लॉस ऑफ 2 विकेट. शोएब आणि दुर्गेश ही जोडी. शोएब ऑन स्ट्राईक. रियानचा सामना करतोय. ओ हो, खराब खराब क्षेत्ररक्षण तिथे. 2 क्षेत्ररक्षक लाईन मध्ये. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा आणि वाईड चेंडू. 5 धावा इथे मिळतील. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. फुलटॉस चेंडू. मिस टाइम फटका तिथे. खूप उशिराने चेंडूवरती धावला क्षेत्ररक्षक आणि त्याचा फटका त्यांना बसला. चेंडू जमिनीवरती पडतोय. अचूक निर्णय हा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला चेंडू ओळखता आला पाहिजे. ऐक नाही, आम्हाला 4थीला असताना स्कॉलरशिप मध्ये एक प्रश्न असायचा. एखादा खांब आहे, रेल्वे जर इतक्या वेगाने धावत असेल, एवढ्या लांबीची रेल्वे आहे, तर ती खांबाला किती वेळात ओलांडेल. आणि मग ते फॉर्म्युले घेऊन तो उत्तर शोधावं लागायचं. चेंडू उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचेल. धावबाद करण्याची संधी आणि इथे फलंदाज होईल बाद. शोएब बाद होते. धक्का क्रमांक 3. अंदाज असतो प्रत्येक व्यक्तीला की चेंडू बाहेर पडलेला आहे, तो किती वेगाने किती उंच जाईल. मग तो माझ्यापर्यंत येईल का, मला पुढे जावं लागेल की मागे जावं लागेल. आणि याचा अचूक अंदाज ज्या क्षेत्ररक्षकाला येतो ना, तो चांगला क्षेत्ररक्षक ठरतो. सकाळी सुद्धा आम्ही एक कॅच असाच बघितला होता की क्षेत्ररक्षक पहिल्यांदा खूप पुढे आला आणि चेंडू खूप मागे जाऊन त्याच्या मागे पडला. आता या क्षेत्ररक्षकाने धावायला खूप उशीर केला, परंतु नंतर त्याने दुसऱ्या चेंडूवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चांगली फेक केली आणि तिथे यश मिळालं. शोएब बाद झाला. धक्का क्रमांक 3. 54 धावा. नवीन फलंदाज वसीम. शोएबचं कौतुक करू आपण. 2 षटकार 1 चौकार शोएबच्या बॅटमधून. 21 धावांची खेळी शोएबने आपल्या संघासाठी उभी केली आणि शोएब बाद होऊन परतलेला आहे. दुर्गेश ऑन स्ट्राईक. दुर्गेशनं अजून धावांचा धडाका चालवलेला आहे. तो थांबायला तयार नाही. 3 षटकार 1 चौकार 26 धावसंख्येवरती नाबाद आहे दुर्गेश. तर सामना करेल यावेळेस रियानचा. उजव्या यष्टीच्या बाहेर खूप रियान भरकटला यावेळेस. 2 चेंडू वाईड या षटकामध्ये आम्ही पाहिलेले आहेत. तर मला वाटतंय अतिरिक्त धावा जर बघितल्या या षटकामध्ये तर 6-7 धावा अतिरिक्त आलेल्या आहेत. एक्स्ट्राज आहेत. 7 एक्स्ट्रा एका षटकामध्ये आणि ह्या निश्चित मोठ्या आहेत. वाह वाह वाह, क्लॅडिकल शॉट आहे हा. षटकार थेट अतिथी कक्षामध्ये. 6 धावांसाठी दुर्गेशचा 4था षटकार. वरती आहेत त्या 61 धावा अधिक 2 63 असं होईल, परंतु आपण पेनल्टी इनिंग संपल्यानंतर जोडणार आहोत. 2 धावांची पेनल्टी दिलेली आहे. MSC साई कृपा मानगाव संघाला धावबाची संधी इथे होऊ शकते आणि फलंदाज होतोय बाद. निश्चित दुर्गेश स्ट्राईक एंड वरती असावा यासाठीच हा प्रयत्न केलेला आहे. 1 धाव इथे मिळेल. 1 फलंदाज अजून परतेल. मात्र धावफलकावरती आहेत त्या 62 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 गडी बाद 62. शेवटचं षटक सुरू आहे आणि दुर्गेश मैदानामध्ये अजूनही ताबडतोड फलंदाजी करतोय. दुर्गेश ऑन स्ट्राईक. कमी वेळामध्ये 4थ्या क्रमांकावरती दुर्गेश दाखल झाला.
आणि त्याचा लौकिक साजेसा खेळ त्याने उभा केला. शेवटचा चेंडू होता, बाहेरची कड, झेल टिपला, दुर्गेश बाद आणि धाव फलकावरती आहेत 62. 2 धावा पेनल्टीच्या 64. विजयासाठी 65 धावांची गरज असेल ती साई कृपा मानगाव संघासाठी. चला, एक इनिंग संपलेले, एक डाव संपलेला आहे आणि या डावामध्ये 62 धावा बनवल्या होत्या, अधिक 2 धावा, अशा 64 धावा मिळाल्या आणि 65 धावांचं आव्हान साई कृपा मानगाव संघासमोर आहे. 65 धावा रोखायच्या आहेत त्या MSC मांदाड संघाला. दोन्ही संघांमध्ये एक जबरदस्त लढत आपल्याला बघायची. या धावा कमी आहेत की अधिक आहेत हे जाणून घेणार आहोत आपण. या सामन्यामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, घडणाऱ्या प्रचंड खळबळींचा मागोवा घेण्यासाठी मी इथं निमंत्रित करतो सन्माननीय यासीन मर्चंट सरांना. थँक्यू. धन्यवाद नरेश डोमे सर. हॅलो, शिवांश 11 नवगाव आणि संघर्ष चंदरशेठ जसवली दोन्ही संघनायक कृपया टॉस बॉक्स कडे यायचंय. हॅलो, चला, चंदरशेठ जसवली आणि शिवांश 11 नवगाव दोन्ही कर्णधार कृपया लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वरती कोण आहे? हॅलो, किशोरभाई पिळणकर यांना विनंती करतो की आपण कृपया टॉस करण्यासाठी यायचंय. जसवलीचे कर्णधार लवकरात लवकर यायचं आहे. चंदरशेठ जसवली या संघाचे कर्णधार लवकरात लवकर इकडे यायचं आहे. आणि कोपरावरचे सर्व सभासद आपण कृपया बाउंड्रीवर जायचं आहे. चलिए चलते हैं मैदान में. बहुत ही खूबसूरत ये प्रतियोगिता और उसी के साथ ये बहुत ही शानदार आयोजन और ये मैच भी बहुत ही कमाल का होने वाला है.
ऐसे आसार मुझे नजर आते हुए, क्योंकि निर्धारित 4 ओवर का यह मुकाबला और इस 4 ओवर के मुकाबले में 65 रनों की जरूरत जीत हासिल करने के लिए। आदिल गजगे के लिए थोड़ी सी फ्लैटेड गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर, उसे बैक टू द बॉलर खेला था। फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। रनों की संख्या मात्र 1 रन। पहला ओवर प्रगति पर विशाल द्वारा राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इस मरतबा कवर के ऊपर से खेला मगर डीप कवर वहां पे तैनात और आदिल गजगे को मिलता हुआ ये शानदार जीवनदान। आदिल गजगे एक शानदार बल्लेबाज है, टेक्निकली स्ट्रांग बल्लेबाज है और यहां पे उन्हें जीवनदान देना मतलब सही मायनों में बहुत ही बढ़िया खामियाजा आपको भुगतना पड़ सकता है, क्योंकि इस बल्लेबाज ने इस मैदान पर इसके पहले भी बहुत ही शानदार बल्लेबाजी की है, मगर आज तकदीर का पक्ष उनके साथ। इस बीच ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई। अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 3 रन। विशाल फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद। विशाल कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, अपने दिमाग का इस्तेमाल करते हुए, अपनी उंगलियों का जादू दिखाते हुए गेंदों को घुमा रहे हैं। परफेक्ट लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी करने के बाद शुभम जादव को भी यहां पे खामोश रख सकते हैं। इसका उत्तम उदाहरण और इस मतलब आखिरकार हवा में खेल दिया है शुभम जादव ने और लॉन्ग ऑन के दिशा में एक आसान सा कैच। शुभम जादव मैदान से बाहर। मगर गेंदबाज विशाल की मैं तारीफ करना चाहूंगा, जिस अंदाज के साथ स्लोवर वन गेंद थी, थोड़ी सी लेग स्पिन गेंद, हवा दी थी गेंद को, हवा में लहराती हुई गेंद, और बल्लेबाज शुभम जादव ने हेलीकॉप्टर चलाया था मगर धीमी रफ्तार की गेंद होने की वजह से उसे एलिवेशन नहीं दे पाए और लॉन्ग ऑन के दिशा में जो फील्डर तैनात थे उस फील्डर के हाथों में कैच देने पर मजबूर कर दिया। जी हां, फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, उसे घुटने के बल जाकर स्क्वायर लेग की दिशा में खेला है। स्क्वायर लेग खाली था और देखते देखते गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। से रनों की संख्या हो चुकी है 7 रन। हर ओवर में तकरीबन 16.25 के औसत से यहां पे रन बनाने की जरूरत है साईगुरपा मानगांव को जीत हासिल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए। स्वर्गवासी संभाजी पेडणेकर स्मृती चषक। हॅलो, चंदरशेठ जसवजीचे कर्णधार कृपया लवकर या। आदरणीय गुलाम भाई पेशमाम स्टेडियम में खेला जाने वाला ये टूर्नामेंट बहुत ही शानदार, बहुत ही खूबसूरत, और यहां पे ये मैच देखिए फंसा हुआ नजर आ रहा है मगर आदिल को जीवन दान दिया था। वही आदिल ने बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को ड्राइव में तब्दील किया था मगर डीप पॉइंट में फील्डर तैनात थे और इसी वजह से मात्र 1 रन यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में तब्दीली 8 रन स्कोरबोर्ड पर।
मगर ये 8 रन काफी नहीं होंगे। हर ओवर में कम से कम 16.25 के औसत से यहां पे रन बनाने होंगे और इसके लिए हर ओवर में कम से कम 2 बड़े स्ट्रोक लगाना जरूरी। मगर गेंदबाज के दुर्गेश की मैं यहां पे तारीफ करने से नहीं चूकूंगा। क्या शानदार गेंदबाजी की है। पहले बल्लेबाजी करते हुए काफी प्रभाव डाला था, बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेले थे, हेलीकॉप्टर शॉट भी उनके बल्ले से हमें देखने को मिला। मगर अब यहां पे गेंदबाजी की जिम्मेदारी, जी हां, आउटसाइड दी ऑप्शन गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई। अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे जुड़ेगा। 9 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर जारी। पहले ओवर की समाप्ति के बाद मात्र 7 रन स्कोरबोर्ड पर थे। किफायती और कंजूस गेंदबाजी विशाल द्वारा देखने को मिली थी। जी हां, आखिरकार हवा में मजबूरन खेलना पड़ा। उस गेंद के नीचे खुद दुर्गेश आते हुए एक आसान सा कैच लपकने में कामयाब और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ। हॅलो, या ठिकाणी आता टॉस होतोय। शिवांश 11 नवगाव आणि चंदर शेठ जसवली या 2 संघामध्ये या ठिकाणी टॉस होतोय। किशोर पुयनकर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे। नाना सुरभे, टॉस विन झालेले आहेत आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हॅलो, मी दिगंबरला या ठिकाणी विचारू शकतो की आपण पहिला फिल्डिंगचा निर्णय का घेतलेला आहे? टॉस जिंकला तर फिल्डिंगच करतो आम्ही नेहमी। ओके, धन्यवाद दिगंबर सर, कंटिन्यू कर। चलिए मैदान में चलते हैं जहां पे 4 गेंदें हो चुकी है। दुर्गेश के इस ओवर की रनों की संख्या 15 रन। जी हां, बहुत ही अच्छा ड्राइव हमें देखने को मिला, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था। मिड ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे। अच्छी फील्डिंग और रन लेने की हर गुंजाइश को खारिज कर दिया था वहां के फील्डर ने। एक छक्के के बाद अच्छी वापसी यहां पे दुर्गेश की। स्लोवर 1 गेंद, मगर लेग स्टंप पर फुल टॉस। जन्मदिन का तोहफा दोनों हाथों से कबूल किया और रनों की सख्त यहां पे जरूरत थी, उसे पूरा करते हुए 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 21 रन। मगर यह काफी नहीं होगा साई कृपा मानगांव के लिए, जो उनकी गाड़ी 3rd गियर में चल रही है, उसे टॉप गियर में डालना होगा, 5वें गियर में डालना होगा, क्योंकि अब यहां पे 10.50 के औसत से रन बन रहे हैं और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में मेरे गुणलेखक जी बताते हुए 44 रनों की जरूरत। 12 गेंदें और 44 रन, यानी हर ओवर में 22 रनों की औसत से रन बनाने हैं, जो कि बहुत ही मुश्किल है। मगर मैं याद दिलाना चाहूंगा, नामुमकिन बिल्कुल नहीं, क्योंकि नामुमकिन अर्थात इम्पॉसिबल ये शब्दकोश टेनिस क्रिकेट में बिल्कुल नाकाम हो चुका है, क्योंकि अक्सर देखा गया है, मैंने अपने आंखों से 12 गेंदे 52 रन बनते हुए देखे हैं। 6 गेंदों में 66 रन भी बन चुके हैं और यह भी है क्रिकेट का इतिहास है, टेनिस क्रिकेट का इतिहास। कोलकाता में एक मैदान है, कोलकाता में एक मैच जारी था, वहां पे सुहास पवार नामक बल्लेबाज ने
एक ओवर में 66 रन जोड़े थे। वो कैसे जोड़े होंगे ये आप सोच सकते हो, और इसी वजह से कब क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा, टेनिस क्रिकेट के इस मैदान पर इसके बारे में कहना असंभव के करीब माना जाता है। मगर गेंदबाजों को रोकने के लिए नए गेंदबाज आए हैं राहिल। क्या राहिल अपनी टीम को राह दिखाएंगे? स्ट्राइक एंड पर बल्लेबाज मोहसिन अर्थात एहसान करने वाला, क्या एहसान करेंगे अपनी टीम के ऊपर? जी हां, ओवर पिच गेंद थी ऑन द राइज, उसे खेला था मिड विकेट की दिशा में, कैच टपकने का मौका, मगर गोली की रफ्तार से, जिस तरह बंदूक से गोली निकलती है उस रफ्तार से वो गेंद उनके हाथों को ब्रश करते हुए निकल गई। मगर यहां पे मात्र एक ही रन बल्लेबाज मोहसिन को मिलता हुआ। इस एक रन के साथ रनों की संख्या 22 रन। हालांकि ये साईकृपा मानगांव पिछड़ती हुई नजर आ रही है। जोरदार अपील, पगबदा का बाल बाल बच गए। लेग बिफोर द विकेट का एक जोरदार अपील था, मगर इस अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया था। अंपायर जी का इशारा लेग बाय का, लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार मिलता हुआ। 23 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 23 रनों से काम नहीं बनेगा, एक लंबी दूरी यहां पे तय करनी है, जिसे हम कहते हैं कि दिल्ली अभी बहुत दूर है, उस तरह से यहां पे मंजिल बहुत दूर नजर आती हुई। मगर मोहसिन अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, सीधा गेंद स्टंप से जाके टकराई और मोहसिन भी मैदान से बाहर। कोशिश थी, काफी हद तक सफल भी रहे थे, मगर बल्लेबाज चौकन्ने थे। अच्छा स्ट्रोक जरूर था, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक में कहूंगा, सीधे बल्ले से खेला हुआ, मगर लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे, दीवार की तरह, चट्टान की तरह, और इसी वजह से मात्र एक रन यहां पे मिलता हुआ। 24 रन। धीरे धीरे साईकृपा मानगांव पिछड़ती हुई नजर आ रही है। आदिल गजगे, ओहो, स्लोवर वन गेंद, बिल्कुल परख नहीं पाए थे और अपने बल्ले को तिरछा करते हुए स्क्वायर लेग की दिशा में खेलने का प्रयास, और इसी के साथ आदिल गजगे भी मैदान से बाहर। मध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी नदीम सोगले, अल्ताफ
मुकादम रियाज गंगरेकर आणि साहिल चोगले यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. मैदान में देखिए साई कृपा मानगांव की नाजुक अवस्था, नाजुक स्थिति हो चुकी है. धीरे धीरे एक एक गेंद उनके हाथों से फिसल रही है और यही एक चिंता का विषय. इस ओवर में भी मात्र एक गेंद बची है. राहिल ने सही मायनों में अपने नाम के तहत अपने टीम को राह दिखाई है. महत्वपूर्ण ये ओवर था. इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन आने की जरूरत थी, मगर उसी ओवर में रनों को सुखा दिया है. रनों का आकाल यहां पे पड़ा हुआ है. रेगिस्तान में जिस तरह से पानी हम ढूंढते हैं उस तरह से यहां पे रनों को ढूंढा जा रहा है. 5 गेंदें हो चुकी है और बहुत ही किफायती गेंदबाजी, बहुत ही कंजूस गेंदबाजी. मात्र 4 रन राहिल ने इस ओवर में खर्च किए हैं. जी हां, फिर से एक बार घूमती हुई लेग स्पिन थी, मगर परफेक्ट यॉर्कर जड़ में डाल दिया था. कड़वी दवाई पिलाने की कोशिश और ये काफी हद तक असरदार, क्योंकि कड़वी दवाई अक्सर असरदार होती है. और इसी के साथ देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 26 रन. बहुत ही लंबी पिछाड़ी पर हॅलो, साई कृपा माणगाव नजर आते हुए. संदेश कीर कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तसेच शेखर बोरकर गुरुजी, आपण कुठे असाल व्यासपीठाकडे या. आणखी एक खुश खबर आहे. मांदाड चॅम्पियन ट्रॉफी सीझन 1 10, 11, 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी मांदाड इथे एक टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. या टुर्नामेंटचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 70,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 40,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 20,000 रुपये आणि आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा 20,000 आणि आकर्षक चषक. एंट्री फी फक्त 7,000 रुपये असेल. आणि जर या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर राहिल, वसीम, फैसल आणि जुनेद यांच्याशी आपण संपर्क साधा. अच्छा स्ट्रोक, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक. गेंद मिड विकेट सीमारेखा के बाहर. शोहेब परदेसी के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का. मगर यह दुरुस्त है, क्योंकि अब 5 गेंदें बची है और 33 रनों की जरूरत. अगर लगातार 5 छक्के आते हैं तब भी यहां पे 3 रन से हारने की शंका जरूर है. मगर गेंदबाज अगर गलती करते हैं तो कुछ भी हो सकता है. राइट आर्म राउंड द विकेट. जी हां, क्रॉस द लाइन खेलने का प्रयास. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया. विकेट कीपर के हाथों में गेंद. एक आसान सा कैच. इसी के साथ शोएब परदेसी, द बॉडीगार्ड, बैक टू द पैवेलियन. नरेश जी, खुश खबर वरती खुश खबर मी ऐकवतोय. शायनी बॉईज वडवली यांच्या वतीनं एक सुंदर अशी टुर्नामेंट इथे आयोजित केलेली आहे. मैदान हेच असणार आहे आणि स्पर्धेचं पारितोषिक तब्बल 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 10,000 रुपये आणि प्रत्येकी एक चषक. एंट्री फी फक्त आणि फक्त 4,500 रुपये. हॅलो, भंडारी समाजाध्यक्ष सन्माननीय कृष्ण हॅलो भंडारी समाजाध्यक्ष सन्माननीय कृष्णकांत पिळवणकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कोपरागीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. आणि आताच
मी आपल्या समोर अनाउन्समेंट केली होती शायनी बॉईज वडवली या स्पर्धेची. या स्पर्धेची तारीख असेल ती म्हणजे 18, 19 आणि 20 फेब्रुवारी 2022. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर जुन्नू, सलमान, शाईमान आणि झबक यांच्याशी आपण संपर्क साधा. हॅलो, तसेच शैलेश नरवणकर आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदित्य शेखर बोरकर यांच्याकडून कोपरा ग्रुपसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आणखी एक खुश खबर आहे. मांगू स्टार क्रिकेट क्लब माणगाव वाकडाई चषक 2022 प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 30,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक 20,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक असेल 10,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. आणि ही स्पर्धा 11 ते 14 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केलेली आहे. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचा असेल तर मंगू जाधव आणि रुपेश बोडेरे यांच्याशी आपण संपर्क साधावा. प्रवेश फी फक्त 5,500 रुपये. तर अशा प्रकारे आपण पाहतोय एक शेवटचा चेंडू इथे राहिलेला आहे आणि पराभवाच्या सावटाखाली आपण पाहतोय साई कृपा माणगाव. आणि अशा प्रकारे हा सामना आपण पाहतोय अगदी सहज आपल्या खिशात टाकलेला आहे. तो म्हणजे MSC मांदाड या संघानं. जिंकलेल्या संघाचं अर्थात मांदाड संघाचं मी मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन करतोय आणि त्यांना पुढच्या वाटचाली